इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति यथा दण्डेन गोपालो गावो पाचति गोचरम् एवं जरा च मृत्यु च पाचन्ति पानिनम्। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। वर्षावास धम्मपर्व 2026 पवित्र अशा या कालखंडामध्ये आपण सर्वजण ज्या धम्मग्रंथांचं पठन करीत आहोत, जो धम्मग्रंथ अतिशय महत्त्वाचा बुद्ध उपदेशासाठी वापरला जातो, तो धम्मग्रंथ म्हणजे धम्मपद गाथा आणि कथा। या ग्रंथातील एक नवीन वग्ग आपण आज सुरू करतोय। धम्मपदातील 26 वग्गातील 10व्या क्रमांकाचा हा वग्ग आहे, ज्याला दंडवग्ग असं म्हटलं जातं। म्हणजे माणसाला दंड कशा स्वरूपात भोगावे लागतात आणि ते दंड भोगत असताना आमच्या मनाची अवस्था कशी असायला पाहिजे, या संपूर्ण मानवी जीवनातील प्रक्रियांना समजून घेत असताना दैनंदिन व्यवहारामध्ये धम्मपदातील या दंडवग्ग आणि त्यातील असणाऱ्या तत्वज्ञानाची कशी आपल्या सर्वांना गरज आहे, या आशयाची एक सुंदर अशी धम्मकथा आणि ज्या व्यक्तींसाठी ही धम्मकथा आलेली आहे त्यांना तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेल्या उपदेशात्मक धम्मपथातील धम्मपद या ग्रंथातील एकंदरीत 135 क्रमांकाची धम्मगाथा आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। धम्मपदातील 10वा वर्ग दंडवर्ग, या 10व्या वर्गातील 7व्या क्रमांकाची गाथा आणि या 7व्या क्रमांकाच्या गाथेला समजून घेण्यासाठी भगवंतांनी ज्या 500 स्त्रियांना उपदेश दिलेला आहे जेतवनामध्ये, तर त्यांची ही सुंदर अशी कथा आज आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। लक्षात असू द्या, भगवंताची ही धम्मवाणी आपण पाहतोय, तर ही धम्मवाणी आपल्या सर्वांच्या कल्याणाची आहे, कारण ते बुद्ध वचन आहे, भगवंताचं वचन आहे। दंडवग्ग या वग्गातील ही 7व्या क्रमांकाची गाथा एकंदरीत धम्मपदातील 135व्या क्रमांकाची ही गाथा भगवंतांनी विशाखा आणि उपासकांच्या साठी दिलेला हा उपदेश आहे। आपण सर्व जाणता, श्रावस्ती ही तथागताच्या 2 उपासकांमुळे अतिशय प्रसिद्धीस आलेली होती।
श्रावस्तीला तथागत सम्यक संबुद्धांच्या 80 अग्रश्रावकापैकी उपासकांमध्ये 2 अग्रश्रावक होते. उपासकांमध्ये जे अग्रश्रावक होते त्यांचं नाव होतं सुदत्त अर्थात अनाथ पिंडक, आणि उपासिकांमध्ये जी अग्र होती तिचं नाव होतं मिगार माता विशाखा. श्रावस्तीला भगवंत वास्तव्याला असताना भगवंताच्या दर्शनासाठी, भगवंताच्या धम्मप्रवचनासाठी हजारो लोक श्रावस्तीच्या जेतवन बुद्धविहारामध्ये येऊन भगवंताचा उपदेश ऐकत असत. पूर्वाराम बुद्धविहारात तथागत सम्यक संबुद्ध असताना श्रावस्तीच्या पूर्वाराम बुद्धविहारातली कथा आहे. आता पूर्वाराम कोण बांधून दिलं होतं? मिगार माता विशाखानं. है ना? अनाथ पिंडकानं जेतवन, अनाथ पिंडकानं जेतवन म्हणजे जेतवन अनाथ पिंडक बुद्धविहार, आणि मिगार माता विशाखानं बांधून दिलेलं पूर्वाराम बुद्धविहार. बुद्धविहारामध्ये येणारे हे सगळे वयोगटातली मुलं असतात, लहान असतात, मध्यम वयाचे असतात, लग्न झालेले असतात, लेकरं बाळ झालेले असतात, आणि म्हातारे सुद्धा असतात. 3 प्रश्न आहेत या कथेमध्ये आलेले. 3 प्रश्न आहेत जे 500च्या श्रावस्तीच्या स्त्रिया संदर्भातले हे प्रश्न आहेत. झालं असं की एकदा श्रावस्ती येथील 500 उपासिका महाउपोसताच्या दिवशी, ठिकाण होतं पूर्वाराम बुद्धविहार श्रावस्ती, मिगार माता विशाखानं बांधून दिलेलं पूर्वाराम बुद्धविहार. या पूर्वाराम बुद्धविहारात समवेत असलेल्या पूजनीय भिक्खू संघाला उपदेश देण्यासाठी भगवान बुद्ध स्वतः तिथं विहार करत होते. विहार करणे म्हणजे वास्तव्याला असणे. वर्षावासाचा दिवस सुरू आहे आणि 500 महिलांना घेऊन मिगार माता विशाखा ही कुठे आलेली आहे? पूर्वाराम बुद्ध विहारात. त्या सगळ्या महिलांसोबत चालत होती. चालता चालता सगळ्या वयातल्या महिलांना प्रश्न विचारत होती. पहिला प्रश्न विचारला तिने तिथे उपोषताचं पालन करण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलांना, तुमच्या वयातल्या महिला, वृद्ध असलेल्या महिलांना तिने प्रश्न विचारला की तुम्ही उपोषित व्रताचं पालन का करताय? उपासिका असायला पाहिजे अशी, है ना? बुद्ध काळातले उदाहरण किती सुंदर उदाहरण आहे. तिने प्रश्न केला त्या वृद्धांना की तुम्ही तुमच्या जायच्या काळात बुद्धविहार का धरलं? खरा काळ तोच आहे. एक म्हणजे उमेदीचा काळ जो आहे, नुकतेच संसार सुरू झालेले आहेत तेव्हा बुद्धविहाराची खूप गरज आहे. आणि जो पडता काळ आहे त्या पडत्या काळात बुद्धविहाराची फार गरज आहे. या 2च कालखंडामध्ये माणसाच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते. आणि या 2 कालखंडामध्ये माणसाच्या मनाची अवस्था खूप चांगली ठेवणं हे माणसाचं कर्तव्य असते. वृद्ध महिलांना प्रश्न विचारला की तुम्ही उपोषितधारी का बनताय? त्या सगळ्या वृद्ध महिलांनी त्यांच्या परीने एक उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, दिव्य संपत्ती प्राप्त करण्यासाठी. दिव्य संपत्ती प्राप्त करण्यासाठी म्हणजे अशी संपत्ती की जी कमीच झाली नाही पाहिजे. बऱ्याच ठिकाणी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा घालतात आणि त्या पूजेचे कारण सुद्धा तसेच असतात. बऱ्याच ठिकाणी पूजा घालतात की मूल होत नाही, मूल झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पूजा अर्चना केल्या जातात,
लग्न होत नाही, लग्न झाले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पूजा अर्चना घातल्या जातात, मुलांचे लग्न होत नाही, त्यांचे लग्न झाले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पूजा अर्चना घातल्या जातात, आमच्या घरातले लोक दारूच सोडत नाही, त्यांनी दारू सोडली पाहिजे. यानं होणार आहे का काही? प्रश्न विचारला निगारमाता विशाखानं वृद्ध महिलांना. त्यांनी सांगितलं की आता आम्हाला हे नवीन नवीन समजलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतंय की हे केल्यानंतर ना एवढी संपत्ती आमच्याकडे येईल, दिव्य संपत्ती, की ती संपणारच नाही. निगारमाता विशाखा हसली, थोडी पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर हे उत्तर खूप सुंदर आहे त्या बाईने दिलेलं, तुम्हाला हसू येईल. नुकतेच काही मुलींचे लग्न झालेले होते, वृद्धांना विचारलं, त्यांनी सांगितलं की दिव्य संपत्तीसाठी आम्ही हे करतोय. नुकत्याच काही मुलींचे लग्न झाले होते, त्यांना विचारलं की तुम्ही बुद्ध विहारात येऊ लागलात आणि उपसत व्रताच्या महाउपसत व्रताच्या दिवशी येऊ लागलात, याचं कारण काय, हे तुम्ही का करू लागल्या? त्या नवीन लग्न झालेल्या मुलींनी उत्तर दिलं, सवतींपासून आमची रक्षा व्हावी म्हणून. सवतीपासून सुटका व्हावी म्हणून. म्हणजे त्या नवीन झालेल्या मुलींच्या मनात असा विचार असेल की आमच्या नवऱ्यानं दुसरी बायको करू नये आणि म्हणून त्यासाठी त्या उपसत व्रत करू लागल्या. निगारमाता विशाखानं ते उत्तर ऐकलं ना हसली बिचारी. आणि ही पुढे आली. पुढे आल्यानंतर पाहते तो सगळ्या तरुण मुली, 500 महिलांची कथा. त्या तरुण मुलींना तिने प्रश्न विचारला की ठीक आहे, वृद्धांचं ठीक आहे, आता या नवीन लग्न झालेल्या मुलींचंही ठीक आहे, पण तुमचे तर लग्न नाही झाले, तुम्ही लग्नाच्या वयात पण नाही, तुम्ही कशासाठी करू लागले हे? तेव्हा त्या मुलींनी उत्तर दिलं, चांगला नवरा मिळाला पाहिजे म्हणून. त्यांनी उत्तर काय दिलं? चांगला नवरा मिळाला पाहिजे म्हणून. आता उपसत व्रताने ह्या सगळ्या गोष्टी भेटतात का? उत्तर आहे, कोणाची जर तुम्ही जन्मभर पूजा अर्चना केली तर त्या पूजा अर्चनेने तुम्हाला सगळं काही मिळेल का? मिळेल का? नाही मिळेल. कोणाचीही पूजा करा तुम्ही. पूजेचे प्रकार आहेत. इथे सुद्धा पूजा सांगितलेली आहे. बुद्धाची पूजा आहे, धम्माची पूजा आहे, संघाची पूजा आहे. त्रिरत्नाची पूजा कशी घालायची तो एक वेगळा विधी आहे. ही आपण ज्या पूजा करतो ह्या प्रत्येकात्मक पूजा आहेत. खरी पूजा आपण प्रत्येक शिबिरामध्ये करतो ना, पुण्यानुमोदन, ती आहे धम्माची पूजा. त्याला धम्मपूजा म्हटलेलं आहे. या सगळ्या समूहाचे प्रश्नांचे उत्तर ऐकल्यानंतर, तिने त्या सर्वांना विचारल्यानंतर त्या साऱ्या 500 महिलांना घेऊन ती भगवान बुद्धाजवळ गेली. येता येता माझ्यासोबत असलेल्या या 500 स्त्रियांना मी जेव्हा प्रश्न विचारला तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे मला उत्तर दिले आणि त्या उत्तरांना ऐकून या सर्वांच्या वतीनं माझा एक प्रश्न आहे की उपसत व्रत आम्ही का करावं? महाउपसत व्रत आम्ही का करावं? महिन्यातल्या 4 दिवशी आम्ही उपसत व्रताचं पालन का करावं? तेव्हा भगवंतानी या सर्व स्त्रियांच्या मनांचं समाधान करण्यासाठी आणि त्यांना योग्य ती दिशा देण्यासाठी ही धम्मपदातील 135 क्रमांकाची गाथा बोललेली आहे. आपला धम्मपदातला 10वा वर्ग सुरू झालाय. आपण त्यातली 7वी गाथा, विशाखाच्या प्रश्नावरती भगवान बुद्धाचा धम्म उपदेश, भगवंत काय म्हणतात त्या गाथेमध्ये ते आपण बघूया. गाथा अशा स्वरूपात आहे. यथा दंडेन गोपालो गाओ पाचती गोचरम
एवं जराच मच्चोच आयुं पाचंती पानिनं। अर्थ, ज्याप्रमाणे एखादा गुराखी गायींना दंडुक्याने गावरानाकडे हाकत नेतो, त्याप्रमाणे म्हातारपण, आयु आणि मृत्यू प्राण्यांना हाकत असतो। आता हे उदाहरण बघा, किती सोपं उदाहरण आहे। मग इथे भगवान बुद्धाची धम्म शिकवण्याची पद्धत लक्षात येते। ते असं फार काही वेगळं आणि मोठं तत्वज्ञान सांगत नव्हते लोकांना। आता ते पालीमध्ये आहे म्हणून ते आपल्याला विशेष वाटते, कारण पालीचं ज्ञान आपल्याकडे नाहीये, है ना। बऱ्याच ठिकाणी आम्ही वंदना सूत्र पठण करतो, लोकांना ते काहीच समजत नाही, आणि म्हणून लोक आम्हाला म्हणतात भक्तीची शॉर्टकट हा ना। बिचाऱ्यांना नाही समजत, ते नाही समजत। पालीचे शब्द आहेत, आणि पालीचे शब्द हे असेच हवेत उडून येत नाहीत। पालीचा एक एक शब्द निसर्गाशी आपल्याला बांधतो, पालीचा एक एक शब्द आपल्याला जीवन शिकवतो, पालीचा एक एक शब्द आपलं पालन करतो, आपलं रक्षण करतो। जे शब्द पालन आणि रक्षण करतात त्याला पाली म्हणतात। आणि या पाली भाषेमध्ये भगवंतांनी त्या काळी लोक भाषेत उपदेश केलेला आहे। जसं मी तुम्हाला सांगतोय मराठीमध्ये, तुम्ही बोलता मराठी म्हणून मी मराठी बोलतो, आणि मराठी बोलल्यामुळे तुम्हाला ते लक्षात येतं। म्हणजे त्या काळचे लोक सुद्धा तुमच्या आमच्यासारखी बोली भाषा म्हणून पालीचा वापर करायचे, म्हणून भगवंतांनी पाली भाषा निवडली। ज्या काळात ती भाषा वापरली पाहिजे, ज्यांना ज्या भाषेत समजते त्या भाषेतच सांगितलं पाहिजे, कारण ती भाषा लोकभाषा असते, आणि लोकभाषेच्या शब्द समूहाने तुम्ही जे तत्वज्ञान सांगताय ते लोकांना समजते। म्हणजे या दोन ओळीमध्ये, इथे बघा हे दोनच ओळी आहेत, पालीच्या या दोन ओळीमध्ये भगवान बुद्धांनी किती मोठा गहन अर्थ सांगितलेला आहे। एकच पेज आहे, जर मी ठरवलं तर 10 मिनिटात उरकवतो। म्हणजे गाथा वाचायची, अर्थ वाचायची, या जय भीम, तर त्यानं होणार आहे का? त्यानं होणार नाही। भगवंतांनी हा उपदेश किती सुंदर दिलेला आहे बघा। म्हणजे सर्वसाधारण तिथे येणाऱ्या 500 बायका कशा होत्या? 500 बायका कशा होत्या? तर वृद्ध होत्या, ज्यांचे नुकतंच लग्न झाले अशा बहिणी होत्या, आणि ज्या बहिणींचे भविष्यात लग्न होतील अशा बहिणी होत्या, आणि सगळ्या स्त्रिया होत्या। बरं, याच्यात आता उदाहरणामध्ये सुद्धा भगवंताची किमया बघा किती सुंदर आहे। भगवान बुद्धांनी बैलाचं उदाहरण नाही दिलं, गायीचं उदाहरण दिलं। बाईला समजून सांगायचं होतं म्हणून गायीचं उदाहरण दिलं। ही कला आहे भगवंताची। काय म्हणाले भगवान? की तुझ्या सोबत आलेल्या सगळ्या महिला या काही ना काहीतरी उद्देशाने आलेल्या आहेत, तर यांची अवस्था कशी आहे? सकाळी सकाळी कुरणामध्ये नेण्यासाठी गायकी त्याच्या गायीला सोडतो, तशी त्याची अवस्था आहे। तू आज या 500 महिलांची कोण आहेस? गायकी आहेस। तू वळून आणलं त्यांना 500. चला ना माय, भगवंत लय चांगले आहेत, लय चांगलं समजावून सांगतात, तुम्हाला समजल। त्या पूर्वाराम बुद्ध विहारात लय बाया येतात, है ना, असं म्हणून म्हणून काहीतरी चांगलं सांगून 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 मग त्या बाया जमा झाल्या, मग त्या तिच्यासोबत आल्या। म्हणजे त्या गायकीप्रमाणे तू आज कोण झाली? त्यांची मोरक्या झाली। पण त्यातल्या अर्ध्या बाईंचं स्वप्न आहे त्यांना दिव्य संपत्ती प्राप्त झाली पाहिजे, त्यातल्या अर्ध्या बायांचं स्वप्न आहे, काही बायांचं स्वप्न आहे की त्यांना सवती नाही झाल्या पाहिजे, आणि काही मुलींचं स्वप्न आहे की त्यांना त्यांचा सुयोग्य जोडीदार मिळाला पाहिजे, सुयोग्य वर मिळाला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ असा आहे
की जर त्यांना विशिष्ट वेळेस त्यांच्या इच्छांची पूर्तता नाही झाली तर ह्या काय करणार आहेत, नाराज होणार आहेत. बऱ्याच वेळेस आम्हाला फोन येतात, बंतीजी एवढ्या एवढ्या दिवसापासून हे सगळं करू लागली बंतीजी, पण लेच मोठं दुःख आलं, आता काय करू. भिगार माता विशाखाला दुःख नाही आलं का? एवढी श्रद्धावान असताना सुद्धा तिची नात मरण पावली आणि रडत रडत भगवंताजवळ गेली. भगवंतानं काय सांगितलं की तुझी नात ज्या वयाची आहे त्या वयाच्या मुली आतापर्यंत श्रावस्तीमध्ये किती मेल्या? ती म्हणाली, भगवंत मोजता येत नाही. उत्तर समजलं तिला तिच्या जीवनाचं, आणि पुढे तिच्या डोळ्यामध्ये कधीच अश्रू आले नाही. श्रद्धावंतांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही म्हणजे ते निर्दयी असतात, कठोर असतात असं नाही. त्यांना दुःख समजत नाही असं नाही, किंवा ते दुसऱ्यांची कदर करत नाहीत असं नाही. हा संदर्भ बघायचा किती सुंदर पद्धतीने जुळून आलेला आहे. म्हणजे काहीतरी उद्देश ठेवून आपण जर बुद्ध विहारात आलो आणि ते जर उद्देश आमचे पूर्ण नाही झाले तर मग बुद्ध वाईट आहे का? बुद्ध विहार वाईट आहे का? बंतीजी वाईट आहे का? किती सुंदर उदाहरण आहे. म्हणजे आता त्यातल्या काही बायकांना काय पाहिजे होतं, दिव्य संपत्ती पाहिजे होती, आणि त्यांना असं वाटत होतं की बा आम्ही अष्टशिलाचं पालन केलं, भगवंताच्या समोर जर दिवसभर राहिलो तर आम्हाला दिव्य संपत्ती प्राप्ती होईल. दिव्य संपत्ती म्हणजे अशी संपत्ती की ती संपता संपणार नाही, कुबेराच्या खानदारीमध्ये जन्म घेणे. ज्यांचे लग्न झाले त्यांना असं वाटत होतं की आम्हाला सवतीने झाल्या पाहिजे, आणि ज्यांचे लग्न होणार आहेत त्यांना असं वाटत होतं की आम्हाला चांगले वर मिळायला पाहिजे होते. हे होते कशाच्या आधारावर? जर तुमचे पूर्वजन्मीचे कर्म संचित चांगले असतील तर. मी वारंवार सांगतो, आम्हाला हा मानवी जन्म मिळाला ना तर याच्या अगोदरच्या जन्मामध्ये जे काय आम्ही पुण्यकर्म केलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये जे काही आम्ही पुण्यकर्म केलेले आहेत त्यामुळे आम्हाला हा मानवी जन्म मिळालेला आहे. आणि म्हणून त्या मानवी जन्माचं सोनं करत असताना आम्हाला या धम्मपदातली एक एक गाथा आणि कथा अतिशय बारीक पद्धतीने समजून घ्यायची आहे. तुमच्या प्रती अनंत अनंत करुणा आहे चित्तामध्ये, आणि म्हणून एक एक विषय तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला फोडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, है ना? त्याचं कारण काय की या वयात सुद्धा आम्हाला ते समजलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला आमचं जीवन सुखी कसं बनवता येईल याचा उपदेश या धम्मपदांच्या गाथामध्ये आहे. भगवंतांनी सांगितलं विशाखाला, विशाखा, जोपर्यंत या सगळ्या महिलांना हे समजणार नाही की आमचे कर्मच आम्हाला सुख किंवा दुःख देतील. 3 प्रकारचे कर्म बुद्धाने शिकवले, भूत, भविष्य आणि वर्तमान. भूतकाळातले केलेले कर्म, आता तुम्ही आम्ही सगळेजण त्या पात्रतेपर्यंत गेलेले नाही, म्हणून आमच्या अगोदर आम्ही काय केलं हे आम्हाला काही माहित नाही. दुपारी कोणती भाजी खाल्ली ती सांगता येत नाही, आहे का नाही? आणि अगोदरच्या जन्मात कसं सांगता येईल? हो, पण एक गोष्ट आहे, वर्तमान काळ आमच्या हातात आहे. वर्तमान काळ, या पुढील 2 सेकंदामध्ये मला काय करायचं आहे हे माझ्या हातात आहे. एका तासामध्ये मला काय करायचं हे माझ्या हातात आहे. एका दिवसामध्ये मला काय करायचं हे माझ्या हातात आहे. एका महिन्यामध्ये काय करायचं हे माझ्या हातात आहे. एका वर्षामध्ये मला काय करायचं हे माझ्या हातात आहे. आणि हो, मरेपर्यंत मला काय करायचं ते माझ्या हातात आहे. आणि जे कर्म हातातले आहेत किंवा जे कर्म घडणारे आहेत त्याच्यावरती तुमचा भविष्य काळ आहे. म्हणजे भूतकाळ जरी आम्हाला बदलता येत नाही, पण वर्तमान आणि भविष्य काळासाठी आम्ही सतर्क राहिलं पाहिजे, असा महत्तम उपदेश
तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी निगार माता विशाखाच्या श्रावस्तीतील पूर्वाराम बुद्ध विहारात दिला. 500 महिलांना दिलेला हा उपदेश धम्मपदाच्या 135व्या गाथेमध्ये आहे. हा उपदेश धम्मपदातील 10वा वर्ग दंड वर्ग या वर्गातील गाथा क्रमांक 7 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून या अर्थाने, या बुद्धवचनाने, या तत्वज्ञानाने आपल्या सर्व मायमाऊल्यांचं कल्याण हो, आपल्या सर्वांना सुखाची प्राप्ती हो आणि आपल्या सर्वांचं जीवन सुखी हो. या अर्थाने आपल्या सर्वांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री इथे व्यक्त करीत आहोत. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या YouTube चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत. आपल्या सर्वांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा धम्म संस्कार इथेच संपन्न करतो.